नमस्कार. शहादा पंचायत समितीत 2.5 लाखाची लाच घेताना कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले. शहादा पंचायत समितीतील लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB नंदुरबार पथकाने धडक कारवाई करत कनिष्ठ सहाय्यकास 2,50,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिजित गोवर्धन भावसार वय 43 यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 248/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 7A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वय 42 हे काथरदा दिगर तालुका शहादा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातील चौकशी अहवाल अनुकूल देण्यासाठी आरोपी भावसार यांनी 2.5 लाख रुपयाची लाच मागितल्याचा आरोप आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयात दप्तर तपासणीच्या निमित्तानं ही मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराने ACBकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचत आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी शहादा येथील हॉटेल स्पाइस अँड ग्रिल जवळ आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील तसेच ACB नंदुरबार पथकाने संयुक्तरित्या केली. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक प्रशांत भरती हे करीत आहेत. सदर कारवाई भरत तागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन ACBने केले आहे. टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या धडक कारवाईमुळे शहादा तालुक्यात ACBने पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात कडक संदेश दिला आहे.